मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील आनंद गर्जे हा राजकारणाशी संबंधित होता. त्याची नियुक्ती 2023 मध्ये म्हाडाच्या इंजिनियरपदी झाली होती. त्यानंतर तो राजकीय नेत्यांचा पे म्हणून काम करत होता. समाजकारण राजकारणाशी संबंधित असणारा सुशिक्षित सरकारी नोकरी असलेला तरुण म्हणून आनंदची ओळख निर्माण झाली होती. समाजात त्याला मान मिळत होता. त्याचे स्थळ कोणत्याही मुलीला किंवा तिच्या पालकांना नको वाटण्याचे कारणच नव्हते. बीडच्या कालिकानगर शिवशक्ती अपार्टमेंटमध्ये अशोक मारुती पालवे हे राहतात. त्यांची बायको अलकनंदा नर्स असून त्यांची मुलगी गौरी हिने बीडच्या आदित्य डेंटल कॉलेजमधून BDHचे शिक्षण घेतले होते. ती सुरुवातीला सेंट जॉर्ज रुग्णालयात डेंटल असिस्टंट म्हणून काम करत होती. त्यानंतर तिची बदली सायन रुग्णालयात झाली. अनंत गरजेचे स्थळ गौरीसाठी चालून आल्यावर पालवे कुटुंबियांनी अनंतला जावई करून घेण्यास पसंती दिली. दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी गौरीचे लग्न अनंत गरजेसोबत दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने झाले. अत्यंत थाटामाटात अशोक यांनी कन्येचे लग्न करून दिले होते. गौरीच्या मामांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार या लग्नासाठी पालवे परिवाराने 60 लाख रुपयांचा खर्च केला होता. गौरी आणि अनंत दोघेही मुंबईत काम करत असल्याने लग्नानंतर गौरी देखील अनंतसोबत मुंबईमध्ये राहायला गेली होती. त्यांच्यासोबत तिचा दीर अजयही होता. लग्नानंतर काही दिवसातच गौरीचे अनंतसोबत कौटुंबिक वादातून खटके उडू लागले. हा प्रकार तिने आईला देखील सांगितला होता. मात्र आईने तिची समजूत काढली व वाद न घालण्याचा सल्ला दिला. गेल्या दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी गौरीने तिच्या व्हॉट्सअपवर आईला काही फोटो पाठवले होते. त्यावेळी तिने सांगितले होते की घराच्या शिफ्टिंग दरम्यान हाती लागलेल्या कागदपत्राने तिच्या पायाखालची जमीन सरकली होती. 2021 रोजी लातूरच्या एका गर्भवती महिलेचे संमतीपत्र आणि तो जाहीरनामा होता. त्या महिलेच्या नवऱ्याचे नाव अनंत गर्जे असे नमूद होते. त्यामुळे गौरी मानसिक तणावात होती. त्याबाबत अनंतकडे जाब विचारताच त्याने तिला आत्महत्या करण्याची धमकी दिली. इतकेच नाही तर चिठ्ठीमध्ये गौरीचे नाव लिहिण्याची धमकी दिल्याने ती आणखी खचल्याचे गौरीचे वडील अशोक पालवे यांनी पोलिसांना सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार घराच्या शिफ्टिंग दरम्यान गौरीच्या हाती लागलेली कागदपत्र तिने व्हॉट्सअपवर पाठवली. त्यात एका गर्भवती महिलेच्या नवऱ्याचे नाव अनंत गर्जे असे नमूद होते. त्या कागदपत्रावरून अनंत याचे संबंधित महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्याचे सांगत तिने रडायला सुरुवात केली. वडिलांनी तिच्याकडे येत असल्याचे सांगताच तिने त्यांना यायला मनाई केली. अनंतला आवडणार नाही असे म्हणत तिने येऊ नका असे सांगितले. मात्र दिनांक 3 ऑक्टोबर 2025 रोजी अनंतच्या वाढदिवसानिमित्त गौरीच्या आईवडिलांनी काही न कळवता तिचे घर गाठले. तेव्हा गौरीच्या चेहऱ्यावर व गळ्यावर मारल्याचे व्रण दिसले. आईवडिलांना पाहून ती घाबरली. तुम्ही जा असे ती म्हणू लागली. तसेच तिने अनंतकडे या कागदपत्रांबाबत चौकशी केल्यानंतर त्याने तुला काय करायचे ते कर, मी कोणाला घाबरत नाही, याबाबत कोणाला सांगितले तर तुझे नाव चिठ्ठीत लिहून आत्महत्या करेन अशी धमकी दिल्याचे तिने आईवडिलांना सांगितले. त्याने मारहाण केल्याचेही तिने सांगितले. गरजेचा भाऊ आणि बहिणीला त्याच्या अनैतिक संबंधाबद्दल माहिती होती. तुझे अनंतसोबत जमले नाही तर मी माझ्या भावाचे दुसरे लग्न लावेन अशी धमकी ननंद शीतल आंधळे देत असल्याचे गौरीने आईवडिलांना सांगितले. या सगळ्या ताणतणावामुळे सारेच बिघडत चालले होते. त्यातच डॉक्टर गौरी पालवे या शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता ड्युटीवरून घरी आली होती. त्यानंतर काय काय घडले हे उघड झाले तर या घटनेचा खुलासा तपासानंतर होणार आहे. मात्र अनंत गर्जेने पोलिसांना माहिती दिली की घटना घडली तेव्हा मी घरी नव्हतो. घरी पोहोचलो तेव्हा घराचे दरवाजे आतील बाजूने बंद होते. घाबरून इमारतीच्या 31व्या मजल्यावरून खिडकीच्या माध्यमातून मी 30व्या मजल्यावरील माझ्या घरात प्रवेश केला तेव्हा गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत होती. हे पाहून गौरीचे वडील अशोक पालवे यांना फोन करून तुमची मुलगी आत्महत्या करत असून तिला समजावून सांगा असा फोन केला. त्यावेळी वडिलांनी गौरीकडे फोन द्या असे सांगितले, पण अनंत म्हणाला मी तिला दवाखान्यात घेऊन जात आहे. यानंतर थोड्याच वेळात
गर्जेने गौरीच्या आईला फोन करून गौरीने आत्महत्या केल्याचे सांगितले. यानंतर पालवे कुटुंबीय तडक मुंबईकडे निघाले. गौरीच्या आईने 50हून अधिक फोन केले, मात्र गर्जेने एकाही फोनला उत्तर दिले नाही अशी माहिती समोर आली. तर KM रुग्णालयात प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर गौरी गर्जे या मुंबईतील KM पालिका रुग्णालयामध्ये दंतचिकित्सा विभागामध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या. सर्वांशी मिळून मिसळून वागणाऱ्या गौरी या दंतचिकित्सक म्हणून रुग्णांना उत्तम सेवा देत शनिवारी त्या नेहमीप्रमाणे ड्युटीवर आल्या होत्या. दुपारी त्यांनी सहकाऱ्यांच्या लग्नातील खास कार्यक्रमासाठी नृत्याचाही थोडा प्रॅक्टिस केली होती. त्यानंतर त्या घरी गेल्या होत्या. वरळी पोलिसांनी गौरी पालवे गर्जे आत्महत्या प्रकरणी रविवारी भारतीय न्याय संहिता कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. अनंत गर्जे, त्याची बहीण शीतल गर्जे आंधळे आणि दीर अजय गर्जे यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांवर त्रास देणे, अपमान करणे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे, मात्र तो पसार झाला होता. अखेर अनंत गर्जे हा दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी मध्यरात्री वरळी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. अनंत गर्जेला अटक करण्यात आल्यानंतर गौरी पालवे यांचा मृतदेह अहिल्यानगर जिल्ह्यातील मोहोळ-देवजे गावात आणण्यात आला होता. अनंत गर्जे याचे हे गाव असून त्याच्या घरासमोरच सरण रचण्यात आले. त्यामुळे दोन्हीकडील नातेवाईकांमध्ये बाचाबाची झाली. गर्जेच्या घरासमोर गौरीचे पार्थिव आणल्यानंतर गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. घरासमोरच अंत्यसंस्कार करणार अशी भूमिका गौरीचे वडील आणि नातेवाईक यांनी घेतली होती. त्यामुळे तणाव वाढला. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. गौरीच्या वडिलांनी पोलिसांसमोर हात जोडत टाहो फोडला. त्यांच्या आक्रोशाने सगळ्यांच्या काळजात कालवा झाली. जर तुम्हाला मुलगी असेल तर मला न्याय द्या, श्रीमंताला मुलगी देऊ नका, त्यांच्या नादाला लागू नका, असा आक्रोश अशोक पालवे यांनी केला. पोलिसांनी मध्यस्थी करत तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. मध्यस्थीनंतर घराच्या दारात अंत्यसंस्कार न करता घराच्या बाजूला सरण रचण्यात आले. तिथे डॉक्टर गौरी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान अनंत गर्जे यांच्याकडून एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये म्हटले आहे की अनंत गर्जे यांनी स्वखुशीने पोलिसांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. तपासाला सहकार्य करण्यासाठी मदत करायला तयार आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणात विविध माध्यमातून वेगवेगळी माहिती मिळत आहे. राजकीय संबंधामुळेही या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास पोलीस अथकपणे आणि सर्व बाजूने करत आहे. या तपासानंतर उपलब्ध माहितीची शहानिशा केल्यानंतर या प्रकरणाचे कोडे सुटणार आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.